सध्या पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्याच गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीवर काल झोन 3 ह्या पुण्यातल्या एरियामध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी एकाच दिवसात घडलेल्या आहे। पहिले तर एका सोसायटीच्या खाली एका तरुणाचा मर्डर करण्यात आलेला आहे। त्यानंतर नवले ब्रिजवर पुन्हा एकदा ॲक्सिडेंट झाला आणि संध्याकाळ होईपर्यंतच सिंहगड रोडवर जो फन टाईम थिएटर आहे त्याच्या समोरच्याच कॅनलमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला। आता या सगळ्या गोष्टीवर आपण सध्या जाणून घेऊया DCP संभाजी यांच्याकडून। सर, काल जो सिंहगड परिसरामध्ये मर्डर झाला त्याची पुढे तुम्ही कारवाई केली, तर मग काय हाती लागलेलं आहे? काल दुपारी 2 वाजता मीनाक्षीपुरम जी सोसायटी आहे वडगावच्या हद्दीमध्ये, त्या ठिकाणी त्या पार्किंगमध्ये एक तौफीर शेख नावाचा 31 वर्षाचा इसम आहे, त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून करण्यात आलेला आहे। तो पण रेकॉर्डाचाच गुन्हेगार आहे। तर त्याला काल पर्वती हद्दीत राहणारे काही मायनर आहेत, ज्युव्हेनाइल्स आरोपी आहेत, अननोन होते पहिले अगोदर, आता निष्पन्न झाले त्यांची नावं। त्यांनी मागच्या भांडणाच्या कारणावरून त्याला डोक्यात मारहाण करून त्याचा खून केलेला आहे। ही घटना आपल्याकडे निष्पन्न झालेली आहे। एकूण 5 आरोपी आहेत। आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून यांचे वाद झाले। जे आरोपी आहेत, 1-2 आरोपी त्यांच्यावरती पूर्वीचं त्यांचं गुन्हेगारीचं रेकॉर्ड आहे, 307चे काही सारखं प्रकार आहे, परंतु त्यांचं वय जुईन असल्यामुळे आपण त्यांचे नाव सांगू शकत नाही। जो मयत आहे, मयतावरसुद्धा पूर्वीचे 302 भारतीय विद्यापीठ बेबीवाडी 307 आणि काही दुसरे गुन्हे होते। तर जुन्या ह्याच्यावर कारणावरून हा तो प्रकार झालेला आहे। आरोपी आपण ताब्यात घेतले ताबडतोब लगेच आणि पुढचा तपास 302 खाली सुरू आहे। दुसरी एक घटना झाली होती काल, नवले ब्रिजच्या त्या ठिकाणी एक ॲक्सिडेंट पण झाला होता। मागचा एक ट्रक कंटेनरने पुढच्या 2-4 वाहनाला कंट्रोल सुटल्यामुळे धडक दिली होती। ते कंटेनर आणि वाहन चालकाला पण अटक केलेला आहे आणि त्याची मेडिकल करून पुढची कारवाई केलेली आहे। ह्याच्यात अपघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे। ह्यात कुणी जखमी नाही किंवा कुणी त्याची कुठलीही कॅज्युअलिटी नाही। तिसरी एक घटना झाली होती की एक अननोन जी बॉडी आपल्याला सापडली होती नवले ब्रिजच्या आसपासच तिथे। तर तो एक ते डिकम्पोज टाईपची बॉडी होती। तर पण त्याच्यावर आपल्याला नंतर निष्पन्न झालं की याच्यामध्ये कुठला घातपात नसून हे नॅचरल डेथ आहे आणि याच्यामध्ये एक आसपासच राहणारा भिकारी आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला काही वस्तू त्या ठिकाणी सापडल्या, तर त्याचासुद्धा तपास त्या भिकाऱ्याचा आयडेंटिफिकेशन करण्याचं काम सुरू आहे। सर, हल्ली पुण्यामध्ये म्हणजे बरेच मर्डर्स होत आहेत किंवा ॲक्सिडेंट्स होत आहेत, यावर पुणे पोलीस आत्ता काय करतात? म्हणजे काही सेफ्टी होणार आहे याच्यापुढे? याच्यामध्ये ॲक्सिडेंटच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये खूप मल्टी एजन्सी काम करतात। समजा नॅशनल हायवे अथॉरिटी असेल किंवा पुणे ट्रॅफिक पोलीस असेल किंवा लोकल पोलीस स्टेशन असेल, जो इन्फोर्समेंटचा काम आहे किंवा जर गुन्हेगार जो क्राईम आहे तो पार्ट पोलीस स्टेशन हँडल करते, परंतु ट्रॅफिक रेग्युलेशन असेल हे ट्रॅफिक डिपार्टमेंटचं काम करते आणि रोड्स इंजिनिअरिंग असेल, ते रमडर्स लावण्याचं काम असू दे, CCTV कॅमेरे लावणं असू दे किंवा साईडचे अतिक्रमण काढण्याचं काम असू देत, हे नॅशनल हायवे अथॉरिटी काम करते आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच एजन्सी काम करत आहेत। आता जे ॲक्सिडेंट झालेलं आहे का परवाचा दुर्दैवी, त्यात 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे, परंतु हे अशी घटना होऊ नये म्हणून याच्यामध्ये काय उपाययोजना करता येईल त्यासाठी वरिष्ठ लेवलला याच्या सध्या सगळ्या मिटिंग्स वगैरे सुरू आहेत आणि याच्यातून नक्कीच चांगला एक आउटकम येईल। परंतु ह्याच्यामध्ये नागरिकांनी पण थोडं किंवा जे कम्प्युटर्स आहेत किंवा जे वाहन चालक आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं की कात्रजचा टनेल टू नवले ब्रिजपर्यंत हा पूर्ण 6-7 किलोमीटरचा उतार आहे आणि आपलं जे वाहन आहे ते अनियंत्रित राहणार नाही याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे। त्या रस्त्यावरती मॅक्सिमम 30चा स्पीड लिमिट आहे, ते जर कोणी क्रॉस करत असेल तर त्याच्यावर 100% पोलीस कारवाई करतील, कारण स्पीड गन्स आहेत, CCTV कॅमेरे आहे आणि सर्व मॉनिटरिंग आपल्या कंट्रोल रूमला पण चालू आहे। परंतु असे जर कोणी व्हेकल्स त्याचं व्हायलेशन करत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल। आत्ताच आपण संभाजी कदम यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे की पोलीस त्यांचे काम करत आहेत, पुढच्या कारवाया पण सुरू आहे। पण या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण नवले ब्रिजबद्दलच बोलायला गेलो तर नागरिकांनी पण स्वतःची काळजी बाळगावी असं DCPचं म्हणणं होतं। आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय? मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स। मी मृदुला नारळे, पुणे।